इराणला अजून एक मोठा धक्का बसलाय। इस्रायलच्या एका भीषण हवाई हल्ल्यात इराणच्या सर्वात शक्तिशाली आणि अनुभवी नेत्याचा मृत्यू झाला आहे। कोण आहे तो नेता आणि इराणसाठी त्याचा मृत्यू मोठा धक्का का मानला जातोय सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। आखाती देशांमधलं युद्ध आता धक्कादायक वळणावर पोहोचलं असून इराणची मोठी राजकीय हानी झाली आहे। इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यानंतर इराणचे सर्वात शक्तिशाली आणि अनुभवी नेते अली लारिजानी यांचा इस्रायलच्या एका भीषण हवाई हल्ल्यात मृत्यू झालाय। इराणसाठी हा मोठा धक्का मानला जातोय, कारण लारिजानी हे काही साधेसुधे नेते नव्हते। ते इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख होते। 2008 ते 2020 अशी सलग 12 वर्षे त्यांनी इराणच्या संसदेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलं होतं। इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर असं म्हटलं जायचं की पडद्यामागून संपूर्ण इराणचा कारभार हे अली लारिजानी चालवत होते। ते अनेक दशकांपासून इस्रायलच्या रडारवर होते। इस्रायलने केलेल्या या अचूक हल्ल्यात लारिजानी यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि त्यांच्या बॉडीगार्डचाही मृत्यू झालाय। इराण सरकारनं अधिकृतपणे याचा दुजोरा देत त्यांना शहीद घोषित केले। आता विचार करा, एका देशाच्या एवढ्या मोठ्या नेत्याला दुसऱ्या देशानं थेट टार्गेट केले। यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता भयंकर टोक गाठणार हे निश्चित झाले। संपूर्ण जगाचं लक्ष आता एकाच गोष्टीकडे लागले, ती म्हणजे इराण याला कसं प्रत्युत्तर देणार। तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।